मुंबईमध्ये अजित पवार गटाचं सोशल मीडिया शिबिर पार पडलं। यामध्ये आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला पाडलं पाहिजे असा आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। तर सका पाटील यांचा संदर्भ देत पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे, तसंच काका का असं लिहून आता प्रचार करावा लागेल असा मिश्किल टोला देखील अजित पवारांनी लगावला आणि तसं वक्तव्यही केलं। मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पापापा म्हणजे काय त्या काळात तेव्हा तर सोशल मीडिया नव्हता, काही नव्हतं। आता तसलंच काहीतरी का 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 चालवताना त्यासाठी लोगो, घोषवाक्य, हॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे। तर अजित पवारांच्या काका या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला आणि ट्विटरवरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली। पाहूया। जितेंद्र आव्हाड म्हणाले, कारण पुतण्या गद्दार निघाला। एक वेळ अशी येईल की हे विचारण्याची वेळ येईल, काका का असे करता, माफ करा, चुकी झाली। आणि यावेळेस 2019 सारखी माफी नाही, गद्दारांना माफी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।